उरुसाच्या मनोरंजन माफक दर आकारा मिरज सुधार समितीचे धरणे आंदोलन। कार्यकर्ते उपायुक्त केबिनमध्ये घुसले। ठेकेदाराला 40 दर परवडत असेल तर ठेका आम्ही घेण्यास तयार। मिरजेतील हजरत मिरासाहेब उरुसासाठी मिरज हायस्कूलचे मैदान भाडेतत्वाने पाळण्यासाठी देण्याचा निर्णय झालेला आहे। मात्र गतवर्षी संबंधित पाळणा ठेकेदाराने मनमानी दर आकारून भाविकांची लुबाडणूक केली होती। म्हणून यंदाच्या उरुसामध्ये संबंधित ठेकेदाराला माफक 40 रुपये दर आकारणे, भाविकांच्या सुरक्षिततेचे उपाययोजना करा आदी मागणीसाठी धरणे आंदोलनाला बसलेले संतप्त कार्यकर्ते महापालिका उपायुक्त केबिनमध्ये घुसल्याने महापालिका प्रशासनाची तारांबळ उडाली। हजरत मिरासाहेब उरूस 5 फेब्रुवारीपासून सुरू होतोय। उरुसासाठी महापालिकेने मिरज हायस्कूलचे मैदानावर पाळणे बसवण्यासाठी भाड्याने दिलेले आहेत। गतवर्षी संबंधित पाळणा ठेकेदाराने मनमानी दर आकारून भाविकांची लुबाडणूक केली होती। म्हणून यंदाच्या उरुसामध्ये संबंधित ठेकेदाराला भाविकांकडून माफक 40 रुपये दर घेण्याबाबत महापालिकेने सूचना करावीत। पाळण्यात बसणाऱ्या भाविकांसाठी विमा पॉलिसीसह अन्य सुरक्षिततेची उपाययोजना करावी। मिरज सुधार समितीने शुक्रवारपासून मिरज कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलेले आहेत। सायंकाळपर्यंत महापालिका प्रशासनाकडून आंदोलनाची दखल घेतली नसल्याने संतप्त झालेले कार्यकर्ते उपायुक्त स्मृती पाटील यांच्या केबिनमध्ये घुसले। महिला कार्यकर्त्या आणि उपायुक्त यांची वादावादी झाली। मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय झाला, शिवाय मागे हटणार नाही अशी पवित्रा मिरज सुधार समितीने घेतलेली आहे। यावेळी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए काझी, अध्यक्ष आसिफ निपाणीकर, शंकर परदेशी, नरेश सातपुते, अभिजित दाणेकर, झहीर मुजावर यांच्यासह अधिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। भेळ मिळते ते 20 रुपयाला आणि पाळणा झाला 100 रुपयाला। आज वसुलीत घ्या। आज भेळ म्हणा किंवा कुठली जे खाद्यपदार्थ आहे ते सुद्धा काय करतात लोक वसुलीच्या मध्ये थोडे दर कमी करतात, तर भाविकांना याचा आनंद लुटावा। दुसरी गोष्ट, मिरज सुधार समितीची सगळ्यात विशेष माहिती किंवा जी मागणी केलेली आहे की काय याची मागणी आहे की जी पाळण्यात लहान मुलं बसणार आहेत, अशा बऱ्याच ठिकाणी दुर्दैवी घटना होतात। पाळणा कोसळतो, त्यामध्ये मृत्युमुखी लोक पडले जातात, लहान मुलं पडतात आणि त्यामध्ये मोठी लोक सुद्धा त्या पाळण्याखाली मोठे होतं असं पण चेंगरले जातात। तर यांची प्राथमिक मागणी आहे की जे तुम्ही पाळणे बसवणार आहे तर यांनी इन्शुरन्स केला का, म्हणजे त्या पाळण्यामध्ये जे नागरिक म्हणा जे पालक बसणार आहे त्यांची तुम्ही काळजी घेतली का, ही यांची दुसरी मागणी आहे। तसेच यांचं आणि असं म्हणणं आहे की या जो उरुसानिमित्त बाहेरून भाविक महिला येतात त्यांना तुम्ही टॉयलेटची काय सोय केली, ही टॉयलेटची सोय करणं अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळे माझं असं मत आहे की हिने जी मिरज सुधार समितीने जे काही मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या अत्यंत रास्त आहेत। त्या रास्त मागण्यांचा महापालिकेनं तात्काळ विचार करावा आणि नाहीतर नुसते पाळणे मोकळे फिरतील। मला वाटत तरी 100 रुपये कोणत्या पाळण्यात बसेल, तर सर्वांनी याचा आनंद घ्यावा आणि उरूस चांगल्या पद्धतीने भरावा आणि त्यामध्ये एक प्रकारचा आनंदोत्सव सर्वांना मिळावा, यासाठी महापालिकेनं यांच्या मागण्या मान्य करून त्वरित तिची अंमलबजावणी करावी, एवढंच मी या ठिकाणी बोलतो। आणि मिरज सुधार समितीला मी शिवसेनेच्या वतीनं उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेच्या वतीनं मी जाहीर पाठिंबा व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हजरत ख्वाजा शमना मिरा रहमतुल्लाह अलैह यांच्या उरूस निमित्त सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या मालकीच्या मिरज हायस्कूलमध्ये पाळण्यासह आणि मनोरंजनाचे खेळ बसवण्यात येत आहेत। गतवर्षी 2023मध्ये अशाच पद्धतीने त्या ठिकाणी मनोरंजनाचे खेळ बसवण्यात आले होते, पण त्या संबंधित ठेकेदाराने अत्यंत चुकीच्या पद्धतीनं दर आकारून, मनमानी दर आकारून सर्वसामान्य मिरजकर असतील किंवा भाविकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लुबाडणूक केली होती। हाच प्रकार यावर्षीसुद्धा होऊ नये म्हणून मिरज सुधार समितीनं महानगरपालिकेकडे प्रशासनाकडे मागणी केली आहे की इथे येणाऱ्या भाविकांसाठी किंवा नागरिकांसाठी असेल तर अतिशय कमी दरामध्ये जे माफक दर आहेत, जे ठेकेदाराला परवडायला पाहिजे आणि सर्वसामान्य नागरिकांना परवडायला पाहिजे, अशा पद्धतीने 40 रुपये दर प्रत्येकी व्यक्ती ठेवा अशी आम्ही मागणी केलेली आहे। आमच्या मागणी संदर्भात महापालिका प्रशासन असेल किंवा ठेकेदार असेल अजूनसुद्धा त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही आहे। आमच्या या मागण्या मान्य झाल्याशिवाय कोणत्या परिस्थितीमध्ये मिरज सुधार समिती यांनी जे बेमुदत धरणे आंदोलन पुकारलेले आहे हे आंदोलन मागे घेण्यात येणार नाही आहे। त्याचबरोबर या मिरज हायस्कूलच्या पाळण्यामध्ये किंवा मनोरंजनाच्या खेळामध्ये मोठ्या प्रमाणात हजारो प्रवासी भाविक तिथे येत असतात
आणि त्यांच्या सुरक्षेची जबाबदारीसुद्धा हे महानगरपालिकेची आणि संबंधित ठेकेदाराची आहे। त्यामुळं इथे येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेच्या हमी म्हणून 1 कोटीची विमा पॉलिसी करण्यात यावी। त्याचबरोबर इथे जे खाद्यपदार्थ गाळे बसवण्यात येणार आहेत त्या गाळ्यामध्ये चांगल्या पद्धतीचं त्यांना खाद्यपदार्थ भाविकांना मिळावं यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून वेळोवेळी त्याची योग्य त्या ठिकाणी तपासणी करण्यात यावी। अशा स्वरूपाची काही मागण्या आम्ही प्रशासनाकडे ठेवलेल्या आहेत। या मागण्यासंदर्भात आम्ही ज्या आपल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय कोणत्या परिस्थितीमध्ये आम्ही आंदोलन मागे घेणार नाही आहे। मिरज शहर सुधार समितीच्या वतीनं आंदोलन करण्यात येत आहे। याचं कारण असं आहे की मिरज शहराचं आराध्य दैवत असलेलं ख्वाजा शमना मिरा दर्गा या दर्ग्याच्या उरुसानिमित्त हजारो भाविक खेडोपाड्यातून आणि महाराष्ट्रातल्या अन्य ठिकाणाहून मिरजेत येत असतात आणि या ठिकाणी उरुसानिमित्त पाळणे बसवले जातात आणि त्या पाळण्याचा एक टेंडर महापालिकेने काढलेलं आहे। ते टेंडर काढून त्या पाळण्यामधले जे दर आहेत ते आवाच्या सव्वा दर आकारलेले आहेत। ते दर कमी करा या मागणीसाठी मिरज शहर सुधार समितीनं या ठिकाणी धरणे आंदोलन दिलेलं आहे। या धरणे आंदोलनाला जिल्हा संघर्ष समितीच्या वतीनं पाठिंबा देतोय आणि आम्ही सुद्धा या आंदोलनात सहभागी आहे असं जाहीर करतो। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज।